नमस्कार, मी भीमराव कराळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना अक्षरशः महिलेनं हाकलून दिलं. गॅटावट म्हणली, बिंडोक म्हणली, कितीतरी वाईट वाईट बोलली आणि अख्खा मोर्चाच हाकलून लावला. म्हणजे ही अवकात भारतीय जनता पक्षाची सध्या झालेली आहे देश पातळीवर. राजकारणी लोकांची उठायचं सुटायचं की रस्त्यावरती उभा राहायचं, खरं असो खोटं असो. जो महिला आरक्षणाचा विषय आहे त्याच महिलेनं अक्षरशः ताणून लावला गिरीश महाजनांना. म्हणजे आपण तो व्हिडिओ पाहिला असेल. गॅट आउट म्हणले. एवढं पोलीस प्रशासन हे सुद्धा काही करू शकलं नाही. सगळे घाबरून गुंडी झाले, सगळे घाबरून गेले. मुंबईच्या वरळीमध्ये हा मोर्चा होता आणि महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे ते नामंजूर झालं. आता हे सगळ्यांना माहिती आहे की कशामुळे झालं, परंतु भारतीय जनता पक्षाचा जो फटारडेपणा आहे हा उघड या गोष्टीमधून पडला की हे 2023 मध्येच बिल पास झाले आणि आता उगाच बिल पास झालं नाही म्हणून मोर्चे काढायचे, आरोप प्रत्यारोप करायचे, म्हणजे अशा पद्धतीचं सुरू आहे. त्याच्यामध्ये अक्षरशः महिलेनं त्या गिरीश महाजनांचं बेकार पद्धतीनं बोलले महिला. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये महिला आरक्षणाचा कायदा हा 20 सप्टेंबर 2023 रोजी पारित केलेला आहे. तो भारतीय घटनेमध्ये सुद्धा आहे. नरेंद्र मोदीच्या सरकारनंच हा कायदा पारित केलेला आहे. जे 543 खासदार आहेत याच्यामध्ये हा 33% महिला आरक्षणाचा कायदा पारित केलेला आहे 2023 मध्ये. परंतु नरेंद्र मोदींना असं वाटलं की जर आता आपली सत्ता जर टिकवायची असेल, लोक आता आपल्याकडे नाराज झाले, दक्षिणात्य भारत आपल्या विरोधात चाललेला आहे आणि त्यामुळं दक्षिण भारतातल्या जागा कमी करायच्या आणि इतर ठिकाणी जागा सगळ्या वाढवायच्या. म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, हरियाणा, पश्चिम बंगाल असे जे राज्य आहेत जे भाजपच्या बाजूने आहेत, या राज्यांमध्ये जागा वाढवायच्या आणि इतर राज्यांच्या तुलनेत त्या जागा कमी तिथं वाढवायच्या. म्हणजे जसं की तामिळनाडू 38 खासदार आहेत, 42 खासदार आहेत, परंतु तिथं 5च जागा वाढणार आहेत. त्या तेलंगणामध्ये 2 वाढणार आहेत, कर्नाटकमध्ये 7 वाढणार आहेत. म्हणजे अशा जे जे विरोधातले राज्य आहेत तिथं कमी जागा वाढवायच्या, जे आपल्या बाजूचे राज्य आहेत तिथं मोठ्या प्रमाणामध्ये जागा वाढवायच्या. असं भारतीय जनता पक्षाचं सत्र सुरू होतं. तर ह्या सगळ्याला काँग्रेस पक्षानं हाणून पाडलं. काँग्रेसनं हे विधेयक पास होऊ दिलं नाही. काँग्रेसचं म्हणणं होतं की 2023ला हे विधेयक पास झालेलं आहे महिला आरक्षणाचं आणि आता हे ज्या जागा वाढवायचं जे षडयंत्र आहे हे हाणून पाडायचं. त्याला 2/3 बहुमत हवं होतं, त्याला 2/3 बहुमत मिळालेलं नाही, त्यामुळं कायदा पारित झाला नाही. आता ह्या सगळ्यांची गंभीर दखल घेत भारतीय जनता पक्षानं देशभर काँग्रेसच्या विरोधात मोर्चे काढले, इंडिया आघाडीच्या विरोधात मोर्चे काढलं की महिला आरक्षणाच्या विरोधात हे सगळे आहेत, महिला आरक्षणाच्या विरोधात हे सगळे आहेत. परंतु आता त्याचा निषेध नोंदवत असताना मात्र मुंबईच्या वरळी या ठिकाणी गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भला मोठा असा मोर्चा निघाला होता. आता या मोर्चाला गिरीश महाजन आणि त्या मुंबईमधले सगळे पदाधिकारी आणि अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते तिथं बोलवलेले होते. म्हणजे पनवेल, ठाणे, पुणे, मुंबई, नाशिक, मुंबईच्या जवळपासच्या ज्या सगळ्या महिला आहेत या सगळ्या महिलांना गाडी करून त्यांची रेल्वेमध्ये व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था अशी सगळी व्यवस्था करून त्यांना त्या मोर्चामध्ये पाठवलं गेलेलं होतं. आता हा मोर्चा वरळीतून निघाला, रस्ता रोको चालू होता. आता एवढी गर्दी वाढली की ट्रॅफिक झालं जाम. आता ट्रॅफिक झालं जाम, तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झालं, मोर्चा काय संपेना. एका महिलेला राग अनावर झाला. ती महिला उठली, गाडी लावली, तडक अशी पोलिसांकडे गेली. तुमचा सिनियर PI कोण आहे म्हणली. पोलिस घाबरायले, सांग ना ही बाई कोण आहे म्हणून. तिनं थेट गिरीश महाजन उभा असलेलं ठिकाण गाठलं आणि गिरीश महाजनला असा ज्या झापला त्याचा व्हिडिओ बघा आता गिरीश महाजनाचा. बघा
कसं महिलेनं झाप 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 झापलं. Did you not understand? त्या महिलेचं म्हणणं आहे की ट्रॅफिक अडवत नसतात. तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या तुम्ही संसदेमध्ये मांडा. राज्यात तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, कशासाठी रस्ते अडवतात? Yes! Get out of here! मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. Shut up! बघा, त्या महिलेचा संताप एवढा अनावर झाला की इथून ट्रॅफिक पहिलं हटवा अशा पद्धतीचं त्या महिलेनं सांगितलं गेलं की पहिलं ट्रॅफिक हटवा आणि त्यानंतर काय बोलायचं ते बोला. असं अजिबात माझ्यासोबत बोलायचं नाही अशा पद्धतीचं पोलिसाला सुद्धा सुनावलं. तो जो वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर होता ते सुद्धा आता त्या महिलेचं म्हणणं आलं की तुम्ही सरकारचे बागडविल्ले बच्चे झालेला आहेत. सरकार जसं सांगतं तसं तुम्ही कामं करताय, म्हणजे तुम्ही सरकारची लाचलुची करताय. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे, शरम वाटले पाहिजे. लहान लहान लेकरं, सगळं पब्लिक अडवलं गेलेलं आहे, सगळं ट्रॅफिक जाम झालेलं आहे आणि तुम्ही मात्र इथं रस्त्यावरती आंदोलन करताय. तुम्हाला लाज शरम काय आहे की नाही अशा पद्धतीचं त्या महिलेनं बोलली. अक्षरशः गिरीश महाजनाला पळ काढावा लागला तिथनं, नाहीतर त्या महिलेनं एक दोन तरी ठेवल्याच असत्या. म्हणजे त्या महिलेचा संताप असा अनावर झाला की भाजप एवढं भांडवळ एवढं वाईट आहे असं त्या महिलेच्या मनातनं आलं की तुम्ही रस्त्यावरती उठताय, हे आंदोलन मोर्चे काढताय, तुमचे सनदशीर मार्गानं तुम्ही ह्याच्यामध्ये मागण्या करा ना. म्हणजे त्या महिलेला सुद्धा ते महिला बिल जे आहे त्याचं वास्तव कळलेलं आहे आणि ती महिला एक उच्चभ्रू सोसायटीतली दिसते किंवा इतर ठिकाणची दिसते ती, परंतु तिचा व्हिडिओ मात्र प्रचंड असा व्हायरल झालेला आहे सोशल मीडियावरती. आणि या सगळ्या प्रकरणामुळं भाजपची अशी ज्या नाचक्की झाली की भाजपच्या लोकांना तोंड वर करायला जागा राहिली नाही. भयान नाचक्की झाली. म्हणजे सर्वसामान्य माणसाचं भाजपनं किती हाल लावल्यात हे या गोष्टीतून दिसतं. आणि त्याच महिलेचा असा त्याच्यामुळंच संताप असा ज्या अनावर झाला भयानक. तिचं ते रुद्र अवतार पाहून तिथं मोर्चाला आलेल्या त्या महिला सुद्धा पळू गेल्या झाल्या. आता तिथं काही पत्रकार सुद्धा बांधव होते. त्या पत्रकार बांधवांनी सुद्धा त्या मोर्चामध्ये आलेल्या महिलांना प्रश्न विचारला की तुम्ही कशासाठी आलाय. त्या म्हणल्या आम्हाला काय माहित नाही, आमच्या नगरसेवकाने आम्हाला गाडी करून दिली आणि त्या गाडीत बसून आम्ही आलो. त्यानं पैसे देते, सगळंच आम्हाला खायला प्यायला देते, सगळं हाजरी देते दिवसाची, त्याच्यामुळं आम्ही आलो. त्या बघा आज तकच्या पत्रकारांनी त्याचं वार्तांकन केलं तिथलं. त्यांनी तिथं अनेक महिलांना प्रश्न विचारले की तुम्ही कशासाठी आला, काय काम आहे तुमचं, कशासाठी आला. त्यांनी सांगितलं आम्हाला काय माहिती नाही, कशाचा मोर्चा आहे ते माहिती नाही, महिलेचं काय विधायक आम्हाला ते माहिती नाही. म्हणजे काहीही सांगितलं गेलेलं नाही. फक्त माणसं जमवून आणलेली होती. आणि रस्ता अडवल्यानंतर मात्र त्या महिलेचा संताप अनावर झाला आणि तिनं गिरीश महाजन यांना अक्षरशः गेट आउट म्हणलं. अक्षरशः लायकीच दाखवून दिली गिरीश महाजनची. भयानक तो व्हिडिओ तर मला वाटतं लय मिलियनपर्यंत गेला असेल. बघा नरेंद्र मोदींचा एक काल परवाचा एक व्हिडिओ होता, तो व्हिडिओ 100 मिलियन गेला असं सांगत होते पत्रकार. त्याच पत्रकारांनी हा सुद्धा व्हिडिओ व्हायरल करणं गरजेचं आहे की ही महिला कशी गेट आउट म्हणली हे सुद्धा लोकांना दाखवणं गरजेचं आहे. परंतु हे काय, हे जे मीडिया विक्री झालेली मीडिया दाखवणार नाही, हे इतर चॅनल्सनी दाखवलं. सोशल मीडियाची ताकद ही प्रचंड आहे. आता सध्या सोशल मीडियावरती एखादा असा व्हिडिओ पडला की बघणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. असंच काहीतरी आपल्याला एकंदरीत दिसतं. परंतु भारतीय जनता पक्षाची पंचायत झाली हे मात्र तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समेराव कडळे पाटील, BKP